झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आपण जाऊयात घोडे बाजारामध्ये। हा साधा सुद्धा घोडे बाजार नाहीये। एक वेळ चारचाकी गाडी घेणं परवडेल, मात्र इथले घोडे घेताना त्यांच्या किमती पाहून तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल। पण म्हणतात ना, हौसेला मोल नसतं, तसंच काहीसं इथे आहे। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सारंगखेडामध्ये 4 दिवसात 1.5 कोटींहून जास्त घोड्यांची विक्री खरेदी या ठिकाणी सुरू आहे। चला पाहूयात। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथं भरलेला घोडे बाजार चांगलाच रंगात आलाय। राज्यात हा घोडे बाजार क्रमांक 1 वर असून या बाजारात दरवर्षी शेकडो घोड्यांची खरेदी विक्री होते। यावर्षी या घोडे बाजारात 1800हून अधिक घोडे विक्रीसाठी आलेले होते। त्यापैकी 4 दिवसांमध्ये 500च्या वर घोड्यांची विक्री झाली आहे। या घोड्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे। गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणाहून घोडे व्यापारी या बाजारात घोडे विक्रीसाठी आणतात। सारंगखेड्याची यात्राला एक चांगली आणि ऐतिहासिक अशी परंपरा आहे आणि ती परंपरा टिकवणं, यात्रा वाढवणं, याच्यामध्ये कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणं, प्रत्येकाचं सर्व सांभाळून काम करणं हे अत्यंत जिकरीचं असतं। तरी सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून, सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही हे दरवर्षी करत असतो। दरवर्षी हा घोडे बाजार खरेदी विक्रीचे नवे उच्चांक निर्माण करतोय। यावर्षी 3 कोटी रुपयांच्या घरात या घोडे बाजाराची उलाढाल होण्याची आशा आयोजकांना आहे। एकेकाळी पंढरपूर इथं भरणारा घोडे बाजार राज्यात प्रसिद्ध होता, मात्र आता सारंगखेड्याचा घोडे बाजार हा अनेक राज्यातील घोडे व्यापारी आणि अश्वशौकीनांना आकर्षित करतोय। काठेवाड, गुजरात, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि बिहार या राज्यातले घोडे विक्रीला येतात। दुचाकी चारचाकी वाहनांची कितीही चांगली मॉडेल बाजारात आणली तरी घोड्यांचा रुबाबदारपणा आणि त्यांचा शाही थाट हा लोकांना आकर्षित करत राहणार, असं या घोडे बाजाराच्या उलाढालीवरून स्पष्ट होत आहे। झी 24 ताससाठी प्रशांत परदेशी, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।